विसर्जन मिरवणूक व्हिडिओची सुरुवात करत आहोत ते चिंचपोकीच्या चिंतामणीपासून आणि चिंचपोकीचं चिंतामणी त्याच्या थाटामाटात आणि विभागात विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेला आहे। आणि आता आपण आज चिंचपोकीच्या चिंतामणीपासून विसर्जन मिरवणुकीच्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत आणि आता इथून पुढे हळूहळू आपण सगळे गणपती विसर्जन मिरवणूक पाहणार आहोत। आता थोड्या वेळात या ठिकाणी आपल्या लाडक्या चिंतामणीची भव्य मिरवणूक सुरू होत आहे। लालबागच्या राजाला जाताना समोरच तेजुगाईच्या गणपतीचे दर्शन झाले। या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती इको फ्रेंडली असते आणि ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे। आणि फायनली तो क्षण जवळ आलेला आहे ज्या क्षणाला लालबागचा राजा प्रवेशद्वारातून बाहेर येतो। इथे इतकी तुफान गर्दी झाली आहे ना की कॅमेरा सांभाळणं तर सोडा, स्वतःला सांभाळणं देखील कठीण झालं आहे। इतकी धक्काबुक्की होत आहे इथे। तरी पण जितकं शक्य होईल ना तितकं राजा बाहेर येतानाचा तो क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करणार आहे।
मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात गर्दी आणि धक्काबुक्की झाली, त्यामुळे मला राजाची बाहेर येताना खूप थोडीच झलक मिळाली. पण माझा भाचा हर्षल काणेकर हा आधीच तिथे जाऊन पोचला होता आणि त्याने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये हे टिपलेले विशेष क्षण हे त्याने मला आपल्या सर्वांसाठी दिले, त्यासाठी त्याचे आभार मानावे तितकेच कमी. हा राजा आता चिंचपोकळीच्या ब्रिज खालून युटर्न घेऊन भारतमातेच्या दिशेने जाईन आणि आता तो आपल्या समोरच उभा आहे. आता आपण रस्त्याच्या त्या दिशेला जाऊन भारतमाताकडून येणारे गणपती पाहूया. परळचा विघ्नहर्ता हा सरस्वतीप्रमाणेच मोरावर आरूढ आणि वीणा पुस्तक त्याच्या हातात आहे. हा आहे विष्णू आणि शिव यांच्या रूपात साकारलेला प्रगती सेवा मंडळ माटुंग्याचा आराध्य. भारतात सर्वप्रथम उंच मूर्तीचा मान मिळालेला गणेश गल्ली येथील गणपती म्हणजेच मुंबईचा राजा त्याच्या वडिलांसोबत म्हणजेच भोलेनाथासोबत. आता आपल्यासमोर आहे तो मुंबईचा लंबोदर आणि त्याच्या पाठोपाठच अजून 3 गणपती येत आहेत. ही खूपच छान आणि सुबक अशी गणेशाची मूर्ती आहे, पण ह्या गणपतीच्या मंडळाचं नाव मला इथे दिसलं नाही. जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपल्यासमोर आहे श्रीकृष्ण रूपातील लोअर परेलचा लाडका. आपल्यासमोरून येत आहे तो नंदीवर विराजमान श्री महादेव रूपी परळचा सम्राट.
अत्यंत सुरेख आणि देखणी शेंदुरी रंगाची ही गणेशाची मूर्ती आहे आणि ही देखील इको फ्रेंडली आहे। हा आहे करी रोडचा कैवारी। नरे पार्क येथील परळचा राजा जय मल्हार रूपात। रंगारी बदक चाळीचा गणपती यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची थीम साकारली होती। आणि हा आहे एल्फिस्टनचा राजा। आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि आता मला ह्या गणपतीच्या पाठोपाठ कोणताही गणपती दिसत नाही आहेत। तर आता मी जाते श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी पाहण्यासाठी, परंतु यावर्षी गर्दीसुद्धा खूपच जास्त आहे। जर सुदैवाने जर मला पुष्पवृष्टी कॅप्चर करता आली तर मी ती तुम्हाला पुढची दाखवीन।